प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एकीकडे केदार मात्र कौशिकी आणि शेखर सरांमध्ये काय बोलणं होत असेल आणि शेखर सरांचा कौशिकीताई राग करते, तरी सुद्धा ती इतक्या वेळ शेखर सरांना नाव बदलून का बोलत आहे. म्हणजे जयवंत श्रीवास्तव हा शेखर आहे, ही गोष्ट मात्र आपण पाहतो की केदारच्या लक्षात येत नसते. आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी मला शेखर सरांना भेटावं लागेल असा केदारचा विचार असतो आणि तो त्याच विचारात असतो. परंतु तारिणी टीम मात्र केदारला सांगते की केडी सर, तुम्ही जर असं केलं तर कौशिकीताईंना तुमच्यावर डाऊट येऊ शकतो आणि तुम्ही हे सगळं का करतायत यावर सुद्धा संशय येऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे ते खूप सतर्क राहून करावं लागेल. तेव्हा मात्र केदार म्हणतो की जर शेखर सरांकडून जयवंत श्रीवास्तव बद्दल काही समजलं किंवा कौशिकीताई हे सगळं का करते या गोष्टीवरून काही समजलं तर कौशिकीताईवर असलेला संशय दूर होईल आणि त्यानंतर आपलं दुसरं टार्गेट आपल्याला शोधायला मदत होईल. कारण की गुलाबचा बॉस कोण आहे आणि जी टीप आपल्याला मिळाली होती की खांडेकर कुटुंबातच आपल्याला खरा गुन्हेगार, तारिणीच्या आईचा खरा गुन्हेगार हा आपल्याला भेटू शकतो. जेसीबी मेडिकलमध्ये जे काही घडलं होतं त्याची माहिती देणारा जो सूत्रधार आहे तो खांडेकर कुटुंबातलाच आहे. तेव्हा आता जो संशय कौशिकीताईवरचा आहे तो खरा आहे की खोटा हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे आणि याबद्दल आपल्याला जे जे मॅडमला सुद्धा सांगणं आवश्यक आहे. कारण की सध्या जे जे मॅडम सतत तारिणीबद्दल प्रश्न विचारतायत आणि त्यांचं या गोष्टीवरून लक्ष काढण्यासाठी जयवंत श्रीवास्तव कोण आहे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हवी असं केदारला वाटत असतं. कारण की तारिणी सध्या मिशनवर आहे ही गोष्ट जे जे मॅडमला समजता कामा नये. कारण की तारिणीचं हे मिशन खूप गोपनीय आहे आणि जर त्यांनी याचा तपास करायला सुरुवात केली तर अडचणी वाढतील हे मात्र केदारच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे केदार शेखरला भेटण्याचा निर्णय घेतो. प्रेक्षकांनो, इकडे तारिणीला सुद्धा खूप मोठी माहिती मिळालेली असते आणि त्यामुळे तारिणीची पुढची स्टेप ही मात्र तारिणीचा जीव धोक्यात टाकणारी असते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. प्रेक्षकांनो, जेजेच्या मनामध्ये जो संशय तारिणीबद्दल निर्माण झालेला असतो त्यामुळे जेजे मात्र खांडेकर कुटुंबामध्ये धडकणार आहे. परंतु इकडे मात्र केदार हा शेखरला भेटण्याचा विचार करतो. इकडे आपण पाहतो की तारिणी जेव्हा वाघा बॉर्डरवरून परत येते तेव्हा मात्र तिचा आत्मविश्वास खूप जास्त वाढलेला असतो. आता मात्र शत्रू राष्ट्रातील जी कोणी लोक आपल्या देशावर वाईट नजर ठेवतील आणि आपल्या देशात काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न करतील त्यांना मात्र या तारिणीला भिडावं लागेल असा तारिणीचा विश्वास असतो. आपण पाहतो की सर्व डेटा तारिणीने कलेक्ट केलेला असतो. जी माहिती तिला मिळालेली आहे त्यावरून तिचं लक्ष असतं आणि ज्या एरियामध्ये या गोष्टी घडत आहेत त्यांना सुद्धा तारिणीने ऑब्झर्व केलेलं असतं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वाक्य तिला जे काही तिथे आल्यानंतर तिने जे काही अनुभवलेलं आहे त्याचा ती विचार करत असते आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की वाघा बॉर्डरच्या आजूबाजूला जी काही शेती आहे तिथे मात्र सगळ्यात जास्त शिमला मिरचीचं उत्पन्न होतं आणि जी काही टीप मिळाली आहे त्यावरून मात्र तारिणी धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं जी व्यक्ती जी तिला मार्केटमध्ये दिसली होती आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं वागणं सुद्धा तिला खटकलं होतं. कारण की जे कोणी आपल्या या राष्ट्रात आलेले आहेत, शत्रू राष्ट्रातील ज्या काही स्त्रिया आहेत त्या या राष्ट्रात आलेल्या आहेत. म्हणजे आपल्या देशाला हानी पोहोचवण्याचं काम स्त्रिया करणार आहेत आणि ही गोष्ट लक्षात ठेवून प्रत्येक स्त्रीकडे तारिणीचं लक्ष असतं आणि तेव्हा तिच्या लक्षात ती व्यक्ती येते. तारिणीची नजर खूप चोख असते. आपण पाहतो की तारिणीचं लक्ष हे त्या गुन्हेगारावर पडतंच आणि तसंच काहीसं इथे आपल्याला घडताना दिसून येतं. कारण की जेव्हा तारिणी शिमला मिरचीबद्दल विचार करत असते तेव्हाच तिच्या लक्षात येतं की हा जो काही डेटा दाखवत आहे, कारण की तारिणीने रिसर्च केलेला असतो त्यावरून तिला जी काही माहिती मिळते त्यावरून तारिणी मात्र शिमला मिरची बद्दल विचार करते आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की ती जी स्त्री होती ती सुद्धा त्याबद्दलच बोलत होती आणि त्यानंतर जी काही फैसलावादी शिमला मिरची हे तिला विचारायचं होतं आणि त्यानंतर ती तिथे मिळत नाही हे तिला कळालं. म्हणजे तिचा काही कोड तिथे असेल का किंवा कोड वर्डने ती काही बोलत असेल का, ती काही तिथे शोधण्याचा प्रयत्न करत असेल का, या सगळ्याच गोष्टीचा तारिणी विचार करते आणि तारिणीने जी शिकार हेरलेली असते, जी व्यक्ती ज्या स्त्रीवर तिला संशय आलेला असतो आणि तो अगदी खरा ठरतो. कारण की प्रेक्षकांनो, ती व्यक्ती फोनवर बोलताना दिसून येते आणि ती म्हणत असते, कटी हुई शिमला मिर्च भेजना और तैयार रखना जितनी कही है.
और बाद में जो 5 सामग्री है उसे भी भेज देना असं म्हटल्यानंतर ती फोन ठेवते. प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की तारिणी तयार होते आणि पुन्हा त्याच मार्केटमध्ये जाते. आता मात्र ती व्यक्ती त्या वस्तू तिथे घेण्यासाठी आलेली असते आणि त्यानंतर तारिणीला पुन्हा ती दिसते. तेव्हा तिचा पाठलाग करत तारिणी तिच्या मागोमाग चालत असते. तेव्हा त्या व्यक्तीला म्हणजे त्या स्त्रीला संशय येऊ लागतो आणि त्यानंतर आपण पाहतो की तारिणी विक्रम सरांना फोनवर बोलत असते आणि त्यानंतर मात्र विक्रम सर म्हणतात की तारिणी, तू योग्य टार्गेटवर आहेस. जर ती व्यक्ती तुझ्या संशयाच्या घेऱ्यात असेल तर लक्षात ठेव की तो जो एरिया आहे तो खूप क्राऊडेड आहे, म्हणजे तिथे खूप जास्त गर्दी असते आणि तिथे सामान्य लोक राहतात. त्यामुळे अशा काही गोष्टी तिथे घडतील असा त्यांचा विश्वासच नसेल. परंतु तुला तिथून जात असताना बारकाईने सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागेल आणि स्वतःच्या जीवाला सुद्धा तुला जपायचं आहे. तुला काही होता कामा नये. तुला त्या महिलेला टार्गेट करून पुढची पावलं उचलावी लागतील. घाई करू नकोस, परंतु लक्ष हटू देऊ नकोस असं सुद्धा सर तारिणीला सांगत असतात. त्या महिलेला मात्र संशय येत असतो की तिचा कुणीतरी पाठलाग करत आहे आणि तेव्हा मात्र ती महिला लगेचच तिच्या घराकडे निघालेली असते. ती महिला मागे वळून पाहते तेव्हा तारिणी लगेचच तिची नजर फिरवते. परंतु तारिणीचं टार्गेट आता ठरलेलं आहे. तारिणीला पूर्ण संशय झालेला असतो की नक्कीच हीच महिला ही स्लीपर सेल असू शकते, कारण की ज्या पद्धतीने ती मागे वळून पाहतीये म्हणजे तिला सुद्धा संशय आलाय की तिचा पाठलाग कोणीतरी करतंय. तर सर्वसाधारण माणसाला असं होऊ शकत नाही, म्हणजे नक्कीच ही महिला स्लीपर सेल आहे असं तारिणीला सुद्धा वाटू लागतं आणि तेव्हा तारिणी सुद्धा तिचा पाठलाग करत असते. जेव्हा ती महिला तिच्या घरी पोहोचते तेव्हा ती दरवाजा लावून घेते आणि त्यानंतर ती स्वयंपाक तिथे बनवताना दिसून येते. प्रेक्षकांनो, तारिणी मात्र आता तिचं टार्गेट निश्चित झाल्यानंतर मात्र तिच्यावर हल्ला करताना सुद्धा दिसून येणार आहे. तारिणी तिच्यावर हल्ला तर करणारच आहे, परंतु आपण पाहतो की सरळ मार्गे तारिणी जाऊ शकणार नाहीये, कारण की त्या महिलेला सुद्धा संशय आलेला असतो आणि तारिणी मात्र आडमार्गाने तिच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल. इकडे आपण पाहतो की केदार विचारच करत असतो की शेखरला मला कसं भेटता येईल आणि तेव्हा आपण पाहतो की अनेक वेळा केदार हा शेखरला बोललेला असतो, अनेक वेळा तो भेटलेला सुद्धा असतो आणि त्यामुळे आता मात्र शेखरला समोर भेटणं एवढं काही अवघड नाहीये. परंतु आपण पाहतो की जयवंत श्रीवास्तव याबद्दल विचारायचं आहे आणि त्यामुळे थोडंसं केदारला टेन्शन आलेलं असतं, कारण की कौशिकी आणि शेखरचं जे काही नातं आहे त्याला आदर देऊन या सगळ्या गोष्टी मला विचाराव्या लागतील. समोर सत्य काय येईल आणि जर काही खरंच यामध्ये कौशिकी किंवा शेखर सर खरंच यामध्ये गुन्हेगार असतील किंवा त्यांचा काही हात असेल तर मला ॲक्शन घ्यावी लागेल आणि त्यानंतर जे मॅडमला मी सगळा रिपोर्ट देणार आहे असा केदारचा विचार असतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की शेखरला केदार फोन करतो आणि मला तुम्हाला भेटायचं आहे असं सांगतो. तेव्हा मात्र शेखर म्हणतो की हो, येऊ शकतोस ना, काही MNN बद्दल विचारायचे का? तेव्हा मात्र केदार म्हणतो की नाही, आपण आल्यावरच बोलू, कारण की अनेक वेळा आपण पाहतो की जेव्हा केदार शेखरला बोलायला गेलेला असतो तेव्हा तारिणी सुद्धा सोबत असते आणि अनेक वेळा आपण पाहतो की MNN बद्दल बोलण्यासाठी तसेच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी केदार अनेक वेळा शेखरची मदत घेत असतो, कारण की शेखर कौशिकी हे दोघेजण MNN मध्ये सोबत काम करत असतात. आणि त्यानंतर आपण पाहतो की जेव्हा शेखर हा केदारला भेटतो तेव्हा शेखर सुरुवातीला तारिणीबद्दल विचारतो आणि त्याचं हे जे काही विचारणं आहे केदारला आवडत नाही, कारण की थोडंसं खटकतं, कारण की जेव्हा तो पोहोचतो तेव्हा त्याने पहिला प्रश्न तारिणी कशी आहे असा विचारलेला असतो आणि त्यानंतर जर कौशिकी ही जयवंत श्रीवास्तव म्हणून जर शेखर सरांना बोलत असेल आणि याबद्दल तिला सगळंच काही त्यांना माहीत असेल तर नक्कीच तारिणीचा विषय सुद्धा झालेलाच असेल, तरी सुद्धा हे मला तारिणीबद्दल विचारतायत असा संशय मात्र आता केदारला आलेला असतो आणि त्यामुळे केदारला हे थोडंसं विचारणं खटकतं. त्यानंतर केदार म्हणतो की तारिणी ठीक आहे, सध्या तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की शेखर लगेचच विचारतो की कौशिकी कशी आहे, इरा कशी आहे आणि त्यानंतर मात्र केदारला हीच तर संधी हवी होती. केदार विचारतो की कौशिकीताई मजेत आहे, सध्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाहीतच का? आणि तेव्हा शेखर केदारकडे पाहत असतो आणि त्यानंतर मात्र केदार म्हणतो म्हणजे तसं नाही, तुम्ही सोबत काम केलेलं आहे, इतकी वर्ष तुम्ही MNN मध्ये काम केलं आणि त्यामुळे मी तुम्हाला विचारतोय, म्हणजे सध्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्येच नाही आहेत का? तेव्हा शेखर म्हणतो की नाही, सध्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. MNN मध्ये काम केलेलं बहुतेक कौशिकीला जास्त आवडलेलं नव्हतं आणि त्यामुळे आमच्यातले वाद जास्त वाढत गेले आणि त्याचा परिणाम इरावर होत होता आणि म्हणून मी MNN मध्ये काम करणं सुद्धा सोडलं.
आणि त्याचबरोबर आपण पाहतो की शेखर हे सगळं काही स्वतःहून केदारला सांगत असतो आणि त्यानंतर केदार सुद्धा ऐकतो आणि तो म्हणतो की इतकी वर्ष तुम्ही सोबत काम केलं तर मग आता कॉन्टॅक्ट न ठेवता असं अचानक इरा कौशिकीताईच्या आयुष्यातून जाणं हे योग्य नाहीये. म्हणजे सध्या तरी तुम्ही थोडंफार का होईना बोलत असालच ना. आणि तेव्हा मात्र शेखर म्हणतो की नाही, माझा आणि कौशिकीचा काही संबंध नाही आणि आम्ही सध्या फोनवर तर नाहीच बोलत आणि कोणताच कॉन्टॅक्ट नाहीये. हे ऐकल्यानंतर मात्र केदार आता मुद्द्यावर येऊन सरळ म्हणतो की ठीक आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नाहीये, परंतु जयवंत श्रीवास्तव यांचा कॉन्टॅक्ट मात्र कौशिकीताईशी आहे. आता मात्र ही गोष्ट आपण पाहतो की ही गोष्ट शेखरला विचारल्यानंतर शेखरच्या चेहऱ्यावरचा मात्र चांगलाच रंग उडालेला असतो. आपण पाहतो की शेखर थोडासा घाबरलेला सुद्धा केदारला दिसून येतो आणि त्याचा चेहरा हा पडलेला असतो आणि थोडासा भीतीदायक हा चेहरा केदारला दिसतो. केदारला कळत नाही एवढं का पॅनिक झालेत, म्हणजे नक्कीच जयवंत श्रीवास्तव म्हणून शेखर सरच कौशिकीताईशी बोलत आहेत का जयवंत श्रीवास्तव हा दुसरा कोणी माणूस आहे असा संशय सुद्धा आपण पाहतो केदारला येतो. आता यांच्याकडनंच जी काही माहिती मिळेल ती मिळणार आहे असं मात्र आपण पाहतो की केदारला वाटत असतं, कारण की सरळ ताईला विचारलं तर ताई याबद्दल काही सांगणार नाही आणि ताईवर संशय घेतल्यामुळे यामध्ये वाद सुद्धा होऊ शकतो. परंतु आता जयवंत श्रीवास्तव बद्दल आपण पाहतो की शेखरकडे विचारल्यानंतर आता केदारला याचं उत्तर मिळेल का, आणि तसेच इकडे तारिणीला त्या स्लीपर सेलकडून दुसरी कोणती धक्कादायक माहिती मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता यावर शेखर काय उत्तर देईल आणि जयवंत श्रीवास्तव बद्दल केदारला कसं माहिती याचं उत्तर केदार काय देईल हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.